आजच्या दिवसात समापन या मेडिकल चौकामध्ये आम्ही करणार आहोत। ही रॅली या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये फिरून सुप्रीम कोर्टाने जो 1 ऑगस्ट निर्णय दिलेला आहे या निर्णयाच्या विरोधामध्ये आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे या समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं षडयंत्र करत आहे। या विरोधामध्ये आम्ही ही रॅली संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये फिरून प्रचार प्रसार करणार आहोत आणि या सरकारची नियत आणि या छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो एससी का वर्गीकरण बंद करो नहीं चलेगा नहीं चलेगा। आज ही महारॅली संविधान चौकातून निघाली। पाऊस आज दिवसभर होता। या दिवसभर पावसाचा न जमता आमची ही रॅली आज आता मेडिकल चौकामध्ये समारोप होत आहे। आमची रॅली उद्या सकाळी कुठून अण्णाभाऊ साठे चौकातून 10 वाजता निघणार आहे आणि ती संपूर्ण ग्रामीण भाग फिरून परत कामठीला तिचा समारोप होणार आहे। या रॅलीचा शेवटचा समारोप हा मंत्रालयात होणार आहे। कारण मंत्रालयामध्ये ज्या प्रकारचं सरकार आहे संविधानाची शपथ घेऊन सरकार चालवणारे जाती भेद करतात वर्ग भेद करतात आणि म्हणून आम्ही त्यांना विचारायला चाललेलं आहे की तुम्ही संविधानाची शपथ घेऊन आलेलं आहे। सर्वांसोबत समान वागणूक तुमची असली पाहिजे। सर्वांसोबत तुमची समतेची वागणूक असली पाहिजे। असं न करता आपण समाजामध्ये भेदभाव निर्माण करता हे चुकीचं आहे आणि म्हणून तुम्हाला जर राज्य करता येत नसेल तर तुम्ही राज्य खाली करावे या सांगण्यासाठी आम्ही जात आहोत। आमच्या 1 ऑगस्टच्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अतिशय वेदनादायक आहे। ओबीसी एससी एसटीसाठी हा अतिशय घातक निर्णय आहे। तो यासाठी आहे की ज्या प्रकारे एससी एसटीला क्रिमिनल लागू करण्याचा त्यांनी निकाल दिलेला आहे, ज्या प्रकारचं वर्गीकरण करण्याचा त्यांनी निकाल दिलेला आहे। महाराष्ट्र शासनानं तो निर्णय नसताना लगेच आयोग बसवला आहे की एसटीचा वर्गीकरण केले पाहिजे। म्हणजे यांना काही बिनधोक नेत्यांच्या हाताशी धरून त्यांना वर्गीकरणाची मागणी करायला लावायची आणि वर्गीकरण करायचं। वर्गीकरण हे दुसरं चित्र काही नसून तुमच्या जाती संघर्ष करण्याचं हे षडयंत्र आहे। आम्ही आता बाबासाहेबांनी जो ताकद दिली ओबीसीला जे आरक्षण दिलं, जे एससी एसटीला जे आरक्षण दिलं ते यासाठी दिलेलं आहे की ओबीसी एससी एसटी समाज एकजूट झाला पाहिजे। एकजूट होऊन या देशावर राज्य केलं पाहिजे आणि या देशाचा विकास केला पाहिजे। सर्व ओबीसी एससी एसटीचं कल्याण केलं पाहिजे। परंतु आम्हाला धर्माच्या नावावरती जातीच्या नावावरती भेदभाव करून आमच्या फूट पाडण्याचे कटकारस्थान त्यापर्यंत या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला यातून पळायचं आहे। आज हे अभिजितचा राजवंशी का चलेगा जो बहुजन की हित करेगा। बहुजन की हित म्हणजे काय? बहुजन कल्याण बहुजन सुखाय बहुजन सुखाय बहुजन कल्याण हे धोरण जोपर्यंत या देशामध्ये अजूनही आलेलं नाही। बाबासाहेबांनी राज्यघटना या देशाला समर्पित करताना 25 नोव्हेंबरला त्यांनी सांगितलं होतं का ही राज्यघटना मी कितीही चांगली लिहिली असली तरी जर ती नालायकाच्या हातात असली तर तिचा सत्यानाश होईल आणि ही घटना जर चांगल्या माणसाच्या हातात जर गेली तर या देशाचं सुफलाम होणार आहे। अरे हजारो जाती पातीतून भरलेला हा देश, हजारो पंथामध्ये विखरलेला देश, अनेक भाषांमध्ये विखरलेला देश, त्याला सर्व यांना एकत्र बांधण्याचं काम बाबासाहेबांनी केलं। तरीही अजूनही म्हणतात का बाबासाहेबांच्या नावाला विरोध होतो। का होतो की बाबासाहेबांनी इथल्या या समताची बांधली, शांतता बांधली, बंधुभाव निर्माण केला। त्यांना बंधुभाव नको आहे, यांना ओबीसीवर राज्य करायचं आहे, यांना एससी एसटीवर राज्य करायचं आहे। हजारो वर्षाची प्लानी त्यांना आजपर्यंत
आजपर्यंत लागली, यापुढेही त्यांना ती गुलामी होती आहे. आणि म्हणून हे षडयंत्र आहे. ओबीसी एससी एसटीला घालण्याचं हे षडयंत्र आहे. ओबीसी शिकला नाही पाहिजे, एससी शिकला नाही पाहिजे, एसटी शिकला नाही पाहिजे. तो जर शिकला तर जबाब विचारतो, अन्यायाच्या विरुद्ध भेटून उठतो आणि मग आपण राज्य कसे करणार. आणि म्हणून न्यायालयाच्या मार्फत सरकाराच्या माध्यमातून हे षडयंत्र सुरू आहे. आणि हे षडयंत्र आमच्या समाजाने ओबीसीने समजून घेतलं पाहिजे, हे एससी एसटीने समजून घेतलं पाहिजे. कारण हे राज्यकर्ते जे आहे आमचं शोषण करणारे आहेत. कंत्राटी पद्धत आणलेली आहे. हजारो रिक्त पदे आहेत. बेरोजगार तरुण उच्च शिक्षित होऊन रस्त्याला फिरतो आहे. कोण कुठे थांबणार आहे. उद्या तो जर रस्त्यावरती दंगे करायला लागला तर काय होणार आहे. बेरोजगारांना नोकरी नाही आहे आणि हे लोक किरापत वाटत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या नावावरती बाकीचा तुमच्या आदिवासीचा पैसा त्याकडे वळत आहे. आमचा विरोध नाही आहे. लाडकी बहीण सुखी असली पाहिजे, लाडका भाऊ सुखी असला पाहिजे, सर्व सुखी असले पाहिजे. परंतु आदिवासीचा पैसा त्याच्यावरती तुम्ही खर्च करत असाल तर खबरदार. तुम्ही जर एसटी एसटीच्या कल्याणाचा पैसा त्याच्यावरती खर्च करत असाल तर ते आम्हाला नाही मान्य नाही. अरे 3% वाल्यांनी या देशातल्या 90% नोकऱ्या करून टाकल्या. संपूर्ण सर्वोच्च न्यायालयामध्ये एकाच जातीचे न्यायाधीश आहेत. म्हणजे आम्ही बाकीच्यांनी आजपर्यंत या स्वातंत्र्याला काय मिळालं आहे, या स्वातंत्र्याचे आम्हाला किती